नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पाठीमागील तासाला GFC या विषयाचं चौथं प्रकरण सुरू केलेलं होतं, संसाधने एकत्रीकरण. तर त्याच्यामध्ये आपल्या उद्योग व्यवसायाला अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था आणि त्या संस्थाद्वारे दिल्या जाणाऱ्या योजना याचा आपण अभ्यास करतोय. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण 3 संस्था बघितलेल्या आहेत. पहिली म्हणजे उद्योग संचालनालय, त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र आणि तिसरी पाहिली होती आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. तर अशा ज्या विविध संस्था आहेत त्यांच्या स्थापना, त्यांची कार्य किंवा त्यांच्या योजना यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्ष देणं गरजेचं आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जातो, उद्योग व्यवसायासाठी सहाय्यभूत करणाऱ्या वित्तीय संस्था आणि त्यांच्या योजना याविषयी सविस्तरपणे माहिती लिहा किंवा यावरती चर्चा करा. मित्रांनो, पुढची जी वित्त संस्था आहे ती आपण पाहूया. चौथी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ज्याला MCED असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. म्हणजेच महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. जीच महाराष्ट्र राज्यातील उद्योजकता विकास कार्यक्रमासंदर्भातील सर्वात महत्त्वाची संस्था आहे. तिलाच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र असं म्हटलेलं आहे. या संस्थेचं जे कार्यालय आहे ते औरंगाबाद येथे आहे. ऑक्टोबर 1988 मध्ये या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राची स्थापना झालेली आहे. आणि मुख्य कार्यालयाचा जर आपण विचार केला तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, अमरावती अशी 8 विभागीय कार्यालये या वित्तीय संस्थेची कार्यरत आहेत. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं हे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचं कार्यालय कोठे आहे. तर या 8पैकी कुठलाही पर्याय विचारला जाईल, त्या योग्य पर्यायाला आपण उत्तर किंवा योग्य पर्यायाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. तर अशी 8 कार्यालये आहेत. 8 हे सुद्धा ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल. लक्षात ठेवा, जिल्हे मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अमरावती अशी 8 कार्यालये आहेत. त्याच पद्धतीने एक प्रकल्प अधिकारी याच्यामध्ये समन्वय करण्याचं कार्य करत असतो. तसंच उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी MCED ही राज्यासाठी प्रमुख संस्था असून ती सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे. औद्योगिकरणाची प्रक्रिया गतिमान व्हावी, तसेच राज्यामध्ये उद्योजकतेविषयी पोषक वातावरण निर्माण करण्याचं कार्य, तसंच स्वयंरोजगारांकडे बेरोजगारांना, नवयुवकांना वळवण्याचं कार्य या वित्तीय संस्थेमार्फत केलं जातं. त्याच पद्धतीने कालबद्ध आणि शास्त्रशुद्ध उद्योजकता विकास कार्यक्रम राबविण्यासाठी सुद्धा या संस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासन पुरस्कृत एक संस्था म्हणून या वित्तीय संस्थेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असं आपणाला म्हणता येईल. या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जे काही कार्यक्रम आहेत किंवा उद्दिष्ट आहेत तर तेही पाहणं गरजेचं आहे. पहिलं उद्दिष्ट आहे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाद्वारे उद्योजक निर्माण करणं. म्हणजे उद्योजकांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचं कार्य या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. म्हणजेच उद्योगासाठी आवश्यक असणारी जी कौशल्य आहेत किंवा प्रशिक्षण आहे, त्यांच्यासाठी आवश्यक असणारं जे तंत्रज्ञान आहे, त्यांच्या अंगी एक उद्योजक म्हणून जे वेगवेगळे कलागुण येणं गरजेचं आहे, अशा इत्थंभूत गोष्टीचं प्रशिक्षण या उद्योजकता विकास केंद्रामार्फत दिलं जातं आणि नवयुवकांना उद्योग करण्यासाठी सक्षम केलं जातं, त्यांचं बळकटीकरण केलं जातं. त्याच पद्धतीने विविध कृती कार्यक्रमाद्वारा उद्योजकतेला पोषक वातावरण निर्मिती आणि उद्योजकीय संस्कृती विकसित करणं हेही उद्दिष्ट आहे. जे उद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण करणं, जे उद्योगाविषयी माहिती देणं, जनजागृती करणं, नवयुवकांना प्रेरणा देणं, त्याच्यासाठीचे कार्यक्रम हाती घेणं, शासनाच्या विविध अशा उद्योजकता विकासासाठी जी ध्येयधोरणं आहेत, योजना आहेत, त्यांची माहिती नवयुवकांना, नवतरुणांना देण्याचं कार्य या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. म्हणून आपल्याला म्हणता येईल की या उद्योग केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे
उद्योजकतेसाठी पोषक वातावरण निर्माण करणं आणि उद्योजकीय संस्कृती विकसित करणं. आता उद्योजकीय संस्कृती म्हणजे काय? जे एक प्रकारे सांस्कृतिक दृष्टिकोनातून उद्योजकता निर्माण करणं, जे उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून अशी एक परंपरा निर्माण करणं, असा एक पायंडा निर्माण करणं की जो पायंडा लोकांसाठी, समाजासाठी, नवयुवकासाठी, बेरोजगारासाठी महत्त्वाचा ठरतो. जे उद्योजकता या क्षेत्रांतर्गत उद्योजकता वाढीसाठी एक प्रकारची पायवाट निर्माण करणं, एक प्रकारची संस्कृती निर्माण करणं किंवा एक प्रकारचा बेस निर्माण करणं की ज्या बेसवरती, ज्या पायावरती पुढं उद्योजकता विकास आणखीन चांगल्या पद्धतीने घडून येईल. लोकांना हा बेस उद्योग निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. त्यालाच सांस्कृतिक दृष्टिकोनातून उद्योजकता विकास असं म्हटलेलं आहे. जसा विकास साधण्याचं कार्य या उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. तसंच मित्रांनो, उद्योजकतेचा प्रसार आणि प्रचार करणं हे प्रमुख उद्दिष्ट या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचं आहे. उद्योजकतेचा प्रसार आणि प्रचार म्हटलेला आहे. जे उद्योजकता वाढीस लागण्यासाठी नवयुवकांना प्रेरणा देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, तसंच त्यांच्यासाठी असणाऱ्या ज्या योजना आहेत त्याची माहिती देणं, वित्तपुरवठा विषयक मार्गदर्शन असेल, त्यांच्या अंगी असणारी जी काही विविध व्यावसायिक म्हणून एक चांगला जम बसवण्यासाठी जी कौशल्य आवश्यक असतात ती कौशल्य निर्माण करणं, जे एकूणच उद्योजकतेचा प्रसार आणि प्रचार करण्याचं कार्य महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. तसंच उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणं, जे रिसर्च करणं. आता उद्योजकतेच्या क्षेत्राचा जर विचार केला तर खूप संशोधनाला संधी आहे. त्या वस्तूबाबत म्हणूया, उद्योग प्रक्रियेबाबत म्हणूया आपण, किंवा खरेदी विक्री विषयक असेल, जाहिरात विषयक असेल, किंवा मनुष्यबळ म्हणजे कामगार विषयक असेल. अशा अनेक पैलूतून आपण संशोधन करू शकतो. आणि असं संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कार्यरत आहे किंवा त्याद्वारे हे कार्य केलं जातं असं आपणाला म्हणता येईल. म्हणजे संशोधनातून उद्योजकता विकास घडविणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचं आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, सध्या उद्योगधंद्यात असलेल्यांचे कौशल्य अधिक वाढवणं. आपल्याला माहिती आहे क्षणाक्षणाला स्पर्धा वाढत आहे. मग स्वतः आपलं ज्ञान, आपलं जे कौशल्य आहे ते अपडेट होणं गरजेचं आहे. पूर्वीचा कुठला तरी कोर्स केलेला असतो, त्या कोर्सवरतीच जर आपण सबंध आयुष्यभर आपण एक उद्योजक म्हणून जर वावरत असू तर त्याचा उपयोग नाही. नवं ते हवं या तत्वाचा अवलंब आपण केला पाहिजे. नवे ट्रेंड, नवं विचार प्रवाह आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये आणणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रशिक्षण आहे, शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, कार्यशाळा आहेत, चर्चासत्रे आहेत. त्याच पद्धतीने वेगवेगळे अभ्यास दौरे असतात, वेगवेगळे छोटे मोठे ब्रिज कोर्स असतात. तर अशा एकंदरीत चोह अंगाने आपण आपलं ज्ञान अपडेट करणं गरजेचं आहे, जेणेकरून एक उद्योजक म्हणून आपल्याला जी कौशल्ये हवी असतात, गरजेची असतात, ती कौशल्ये आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी मदत होईल. आणि ही कौशल्य निर्माण करण्याचं उद्दिष्टच हे महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचं आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, भविष्यातील उद्योजकीय संधी व आव्हाने याविषयी जागरूकता निर्माण करणं, जे भविष्याचा वेध सुद्धा आपण घेतला पाहिजे. एक उद्योजक म्हणून जो भविष्याचा वेध घेत नाही, जो भविष्याचा विचार करत नाही, तर ती व्यक्ती कदापिही प्रगती साधू शकत नाही असं आपल्याला म्हणता येईल. जसा भूतकाळही आपण लक्षात ठेवला पाहिजे. भूतकाळातील झालेल्या चुका आपण वर्तमान काळामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वर्तमान काळातून आपण भविष्य काळाकडे झेप घेणं गरजेचं आहे. आणि एक उद्योजक म्हणून भविष्य काळाचा विचार हा तर अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे जाऊन आपले प्रतिस्पर्धक, आपली वस्तू लोकांना आवडेल का, त्या वस्तूमध्ये संशोधन करणं किंवा त्या आपल्या उद्योगासाठी आणखीन साईड बिझनेस काय आहे का, इतर काही जोड प्रकल्प आहेत का, जशा अनेक बाबींचा विचार म्हणजे भविष्यकाळाचा विचार आहे. आणि उद्योजक म्हणून
भविष्य काळाचा विचार करणं गरजेचं आहे आणि हे विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं कार्य, प्रेरणा देण्याचं कार्य, भविष्य काळाचा वेध घेण्याची आपल्याला एक प्रकारे आपल्या मनामध्ये तो विचार निर्माण करण्याचं कार्य हे उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. म्हणजे आपल्याला अपडेट करण्याचं कार्य, आपल्याला प्रेरणा देण्याचं कार्य महाराष्ट्र उद्योजकता विकासामार्फत केलं जातं. त्याच पद्धतीने उद्योजकतेविषयी माहिती व सांख्यिकी उपलब्ध करून देणे, म्हणजे उद्योगासाठी माहिती आणि सांख्यिकी जी माहिती आहे, जो डाटा आहे तो सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि ही सगळी माहिती उपलब्ध करून देण्याचं कार्य महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. जी कारखानदारी किती आहे, त्याच्यामुळे किती बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळाल्या, आर्थिक उलाढाल कशी होते, दळणवळण, चलनवलन किंवा आयात निर्यात असेल, याच्या अंगाने माहितीचं संकलन म्हणूया, त्या माहितीवर प्रक्रिया करणं आणि ती सांख्यिकीय माहिती सबंधपणे उपलब्ध करून देण्याचं कार्य या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. म्हणून हे एक उद्दिष्ट आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीने उद्योजकतेसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची माहिती उद्योजकांना प्रशिक्षण वर्गाद्वारे उपलब्ध करून देणं. तर वरती आपण चर्चा केलेलीच आहे. म्हणजे नव उद्योजकासाठी प्रेरणा देण्याचं कार्य केलं जातं. समजा मला एखादा उद्योग टाकायचा आहे, मला या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत त्या उद्योगाविषयी संबंध माहिती, संपूर्ण माहिती उपलब्ध होते. त्याची नोंदणी असेल, त्याच्यासाठी असणारं तांत्रिक बाबी असतील, मनुष्यबळ असेल, वित्तीय अर्थसहाय्य असेल, कुठून कसं मिळवायचं, त्याच्यासाठीच्या बाजारपेठेच्या सुविधा असतील किंवा आयात निर्यात विषयक त्या जी धोरणं आहे त्या वस्तूच्या संदर्भात, शासकीय काही नियम असतील त्या वस्तूच्या निर्मिती संदर्भात, तर हे संबंध माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत आपल्याला दिली जाते. त्याच पद्धतीने उद्योजकता विकास कार्यक्रमांचे आयोजन करणं, जे उद्योजकता विकास घडवून आणण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम आखण्याचं कार्य, राबवण्याचं कार्य महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. म्हणून आपल्याला म्हणता येईल हे एक या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर मित्रांनो, या MCED म्हणजेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे काही कार्यक्रम आहेत किंवा काही उपक्रम राबविले जातात, तर तेही किंवा त्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे. पहिला कार्यक्रम आहे तो म्हणजे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं. नव उद्योजकासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचं कार्य, आयोजित करण्याचं कार्य हे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. असे कार्यक्रम आखून, असे कार्यक्रम राबवून बेरोजगारांना रोजगाराविषयी मार्गदर्शन केलं जातं, त्यांना प्रेरणा दिली जाते, त्यांना हवी ती माहिती अशा प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर दुसरा कार्यक्रम आहे तो म्हणजे स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं. आता स्वयंरोजगार म्हणजे काय, पुढे आपल्याला पाहायचंच आहे, ते प्रकरणच आहे आपल्याला. स्वयंरोजगार म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या बळावरती एखादा उद्योग चालू करून त्याद्वारे स्वतःला अर्थार्जन करणं किंवा स्वतःच्या रोजगाराचा शोध घेणं, स्वतःच्या रोजगाराची तजवीज करणं. स्वतः या ठिकाणी चांगलं उद्योजक होणं, त्याला आपण स्वयंरोजगार असं म्हणतो. जे स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या बुद्धीवरती, स्वतःच्या आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्यावरती, जिद्दीवरती एखादा उद्योग सुरू करून आपली बेरोजगारी दूर करणं किंवा स्वतःच एक उद्योजक होणं, स्वतःला रोजगार उपलब्ध करून देणं, त्याला रोजगार असं आपण किंवा स्वयंरोजगार असं म्हणतो. म्हणजे असे स्वयंरोजगारासाठी वेगवेगळी प्रशिक्षण आयोजित करण्याचं कार्य केलं जातं, जे त्याच्यातून नवयुवकांना प्रेरणा दिली जाते, व्यवसायाविषयी मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहून रोजगार निर्मितीसाठी, उद्योजकता निर्मितीसाठी, उद्योग उभारण्यासाठी, व्यवसाय सेवा करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं जातं. तसंच पुढचा कार्यक्रम आहे तो म्हणजे उद्योजकता परिचय कार्यक्रमाचे आयोजन करणं.
उद्योजकता परिचय म्हणजे समाजामध्ये चांगला नावलौकिक मिळवलेले जे उद्योजक असतात त्यांना बोलून किंवा तसे कॅम्प भरवून त्यांचं मार्गदर्शन नवयुवकांना, बेरोजगारांना दिलं जातं, जेणेकरून त्याच्यातून नवयुवकांना उद्योगाविषयी प्रेरणा मिळते, त्यांना त्या ठिकाणी चर्चा मसलत करता येते, आपल्या उद्योगाच्या ज्या काय अडीअडचणी असतील त्यासुद्धा त्यांना विचारता येतात. म्हणजे उद्योजकता परिचय कार्यक्रम आयोजित करणं हा एक कार्यक्रम या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केला जातो. त्याच पद्धतीने मित्रांनो, व्यावसायिक संधीचा शोध घेणे, पाहणी करणे व उद्योजकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे हेही महत्त्वाचा उपक्रम किंवा योजना किंवा कार्यक्रम या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत राबवला जातो. व्यावसायिक संधीचा शोध घेणं, जे कुठं कुठं व्यावसायिक संधी आहेत त्याविषयी मार्गदर्शन हे आपल्याला नवयुवकांना या केंद्रामार्फत केलं जातं. तसं त्याची पाहणी करणं, व्यावसायिक संधी कुठं आहेत, कुठं व्हॅकन्सीज आहेत का, किंवा कुठं रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, आणखीन त्या कशा निर्माण करू शकतो आपण, म्हणजे अशा संधी निर्माण करण्याचं कार्य, या संधीचा शोध घेण्याचं कार्य या केंद्रामार्फत केलं जातं आणि ही माहिती नव उद्योजकांना, नव व्यावसायिकांना पुरवण्याचं कार्यही केलं जातं. तसंच उद्योजकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणं, व्यवसायासंदर्भात हे मार्गदर्शन केलं जातं. त्या व्यवसायासाठी आवश्यक असणारं भांडवल ते कुठून मिळवायचं, त्या व्यवसायामधील आधुनिक तंत्रज्ञान काय आहे, त्या व्यवसायाच्या उभारणीतून नफ्याचं प्रमाण आपल्याला किती टक्के मिळेल, त्या व्यवसायासंदर्भात भविष्यकाळाचा काय वेध आहे किंवा भविष्यकाळासंबंधी काय विचार, वर्तमान सद्यस्थिती काय आहे त्या व्यवसायाची, इतर जे आपले प्रतिस्पर्धी आहेत त्या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती पुरवण्याचं कार्य किंवा मार्गदर्शन करण्याचं कार्य महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. तसंच लघु उद्योग व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करणं, म्हणजे छोटे छोटे जे लघु उद्योग आहेत ते लघु उद्योग सुरू करण्यासाठी, उभारण्यासाठी प्रमाणपत्र कोर्स असे आयोजित करण्याचं कार्यही या केंद्रामार्फत केलं जातं. म्हणजे ते छोटे छोटे कोर्स करून आपण आपल्या पायावरती उभा राहू शकतो, आपण आपला उद्योग व्यवसाय उभारू शकतो आणि स्वयंरोजगार मिळवू शकतो आपण. तसंच प्रेरक प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं, जसे जे काही प्रशिक्षक असतात, काही आयडॉल व्यक्ती असतात की ज्यांनी आपापल्या उद्योग व्यवसायामध्ये, आपापल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेलं असतं, अशा दिग्गज व्यक्ती, उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी झालेल्या व्यक्ती, समाजाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रेरणादायक ठरणारे व्यक्ती, अशा व्यक्तीला बोलवून त्यांचं मार्गदर्शन नव उद्योजकांना मिळवून देण्याचं कार्य या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. तसंच शिक्षकासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं, म्हणजे या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे काही शिक्षक असतात, शिकवणारे जे शिक्षक असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा या उद्योग व्यवसायाविषयी गुणवत्ता निर्माण करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजित केलं जातं. म्हणजे हा सुद्धा एक चांगला उपक्रम या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा आहे. तसंच व्यवस्थापकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं. आता कुठलाही उद्योग व्यवसाय म्हटल्यानंतर मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यातील जेव्हा व्यवस्थापन चांगलं असतं तेव्हा तो उद्योग व्यवसाय, तो कारखाना, ती सेवाभावी संस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत राहते. म्हणून हे मॅनेजमेंट एज्युकेशन म्हणूया आपण, व्यवस्थापन शिक्षण प्रशिक्षण देण्याचं कार्य या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. जे त्याच्या माध्यमातून आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये व्यवस्थापन कसं करावं, लोकांना समजून कसं घ्यावं, लोकांशी चर्चा विमर्श कसं करावं, एखादा निर्णय घेताना तो कुठल्या पद्धतीने घ्यावा, जे एकूणच व्यवस्थापन जे आहे आपल्या उद्योग व्यवसायाचं, कारखान्याचं, ते चांगल्या पद्धतीने किंवा निरोगी पद्धतीने राहण्यासाठी असं व्यवसाय किंवा मॅनेजमेंट प्रशिक्षण देण्याचं कार्य महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. तसंच पुढचा कार्यक्रम आहे मित्रांनो, तो म्हणजे शाळा महाविद्यालयीन स्तरावरचे उद्योजकता जागृती कार्यक्रम आयोजित करणं. जी काय आपल्याकडे शाळा महाविद्यालय कार्यरत असतात तिथं जाऊन अशा
उद्योजकता जागृती कार्यक्रमाचं आयोजनही या केंद्रामार्फत केलं जातं. म्हणजे तिथल्या त्या नवयुवकांना, तिथल्या विद्यार्थ्यांना या उद्योगाविषयी माहिती होते आणि त्यांना मोटिवेशन मिळते. एक प्रकारे त्यांना त्या उद्योगाविषयी आवड निर्माण होते आणि पुढे जाऊन ते त्याच्यातून शिक्षण घेऊन समाजामध्ये नवउद्योजक म्हणून उतरतात आणि निश्चितच ते यशस्वी उद्योजक होऊ शकतात. जशी प्रेरणा देण्याचं कार्य या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केलं जातं. त्याच्यासाठी प्रशिक्षण किंवा असे कॅम्प भरविले जातात. तसंच उद्योजक मासिकांचे प्रकाशन आणि उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी साहित्य निर्मिती करणं, जे थोडक्यात साहित्य निर्मिती केली जाते. कशा संदर्भात? तर उद्योग व्यवसाया संदर्भात. जी वेगवेगळी वृत्तपत्रे असतील, काही मासिकं असतात, त्रैमासिकं असतात, पाक्षिकं असतात किंवा काही वार्षिक किंवा काही दिवाळी अंक असतात, अशी जी काही वेगवेगळी नियतकालिका आहेत, या नियतकालिकामध्ये उद्योग व्यवसायाविषयी माहिती देण्याचं कार्य किंवा उद्योग व्यवसाय वाढीस लागण्यासाठी अशा प्रेरणादायक गोष्टी या साहित्यातून छापल्या जातात आणि ते साहित्य निश्चितच समाजासाठी प्रेरक ठरतं. उद्योजकता विकासासाठी ते साहित्य प्रेरक ठरतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून असा एक उपक्रम किंवा हा एक कार्यक्रम या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत राबविला जातो. म्हणजे साहित्य निर्मिती करणं. कुठलं साहित्य? तर उद्योगविषयक साहित्य निर्मिती करणं आणि ते साहित्य लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध करणं आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा देणं. तसंच प्रदर्शने, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा यांचं आयोजन करणं. प्रदर्शनं भरविली जातात या उद्योजकता विकास केंद्रामार्फत, जेणेकरून त्या प्रदर्शनातून नवयुवकांना प्रेरणा मिळते. जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांच्या उत्पादनाची माहिती समाजाला होते. त्याच्यातून त्यांच्यामध्ये विचारविनिमय होतो, दळणवळण होतं, माहिती होते आणि उद्योजकता विकासासाठी, उद्योजकता वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं. तसंच परिसंवाद म्हटलेला आहे. म्हणजे एखादा विषय निश्चित करून त्या उद्योग व्यवसायाशी निश्चित करून त्याच्यावरती परिसंवाद भरविले जातात. तज्ज्ञ व्यक्ती बोलविल्या जातात आणि त्या ठिकाणी समाजातील नागरिक बोलविले जातात आणि त्यांच्यामध्ये त्या उद्योग व्यवसायातील विशिष्ट घटकासंदर्भात परिसंवाद होतो, विचारांची देवाणघेवाण होते आणि त्याच्यातून उद्योजकता विकास वाढीसाठी मदत होते. तसंच चर्चासत्रे आयोजित केली जातात, ज्याला आपण सेमिनार म्हणतो. जे वेगवेगळे सेमिनार आयोजित करणं, त्याच्या माध्यमातून रिसर्च पेपर पब्लिश करणं, त्या रिसर्च पेपरचं वाचन करणं, प्रेझेंटेशन करणं आणि नंतर त्याचं पुस्तक स्वरूपात सुद्धा कन्वर्ट करणं, अशा अनेक बाबी या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केल्या जातात, राबविल्या जातात. तसंच कार्यशाळा आयोजित करणं. कार्यशाळा म्हणजे काय? तर उद्योग व्यवसायाशी निगडीत प्रत्यक्ष तो डेमो दाखवणं किंवा तशी कृती आपल्याकडून करून घेणं, त्यालाच कार्यशाळा असं म्हणतो आपण. जेच उद्योग व्यवसायाशी निगडीत कला कौशल्य प्रशिक्षणार्थीमध्ये रुजविण्यासाठी, त्याची तयारी करून घेण्यासाठी अशा वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत. म्हणून हे सुद्धा एक महत्त्वाचा उपक्रम किंवा कार्यक्रम आहे असं म्हणता येईल. तसंच उद्योजकीय मेळावे, आयोजकीय चर्चा याच्यासाठी व्यासपीठ निर्माण करणं. जे काही उद्योजक आहेत, नवउद्योजक, जे काही समाजातील यशस्वी उद्योजक आहेत, तर या सर्वांना एक प्रकारे चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कार्य महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. जे त्यांच्या आतमध्ये असणारा उद्योजक तो लोकांना माहिती व्हावा, लोकांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी म्हणून एक प्रकारे व्यासपीठ निर्माण केलं जातं. म्हणजेच त्यांना एक प्रकारे डायस उपलब्ध करून दिला जातो. चर्चासत्रे, मेळावे, कार्यशाळा याद्वारे निश्चितच असल्या संधी मिळत असतात आणि त्या मिळवून दिल्या जातात. तसंच आजारी उद्योगासाठी गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेणं. जे काही उद्योग व्यवसाय डबघाईला आलेले आहेत, जे भांडवलाअभावी असेल, मनुष्यबळाअभावी असेल किंवा बऱ्याचशा वेळा अशी अनेक कारणं सांगता येतात की ज्यामुळे, किंवा शासकीय धोरणं असतील किंवा मानसिकता असेल, असे अनेक घटक या अशा आजारी उद्योग पडण्यासाठी कारणीभूत असतात. म्हणून त्यांचा आजार दूर व्हावा, त्यांना पुन्हा तो उद्योग निर्माण करण्यासाठी,
तो उद्योग चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी नवप्रेरणा देण्याचं कार्य, त्यांना नव विचार प्रवाहाची, नवोपक्रमाची त्यांना माहिती मिळवून देण्याचं कार्य या उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं आणि त्याच्यातून गुणवत्ता विकासही साधला जातो. तसंच उद्योगविषयक माहिती जमा करणं, तसंच उद्योजकासाठी उपयुक्त आकडेवारी, ज्याला डाटा बँक असं म्हटलेलं आहे, हे संकलित करण्याचं कार्यसुद्धा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केलं जातं. ज्या ज्या उद्योगासाठी जी जी माहिती हवी आहे ती माहिती संकलित करणं, नव उद्योजकांना ती माहिती पुरवणं, तसंच जी आकडेवारी आहे, जो डाटाबेस आहे, तो सुद्धा संकलित करणं, जतन करून ठेवणं आणि तो नव उद्योजकांना पुरविणं, त्यांना त्याची माहिती देणं, हा सुद्धा उपक्रम या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत राबविला जातो. त्यानंतर मित्रांनो, पुढची वित्तीय संस्था आहे ती म्हणजे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ. तर महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना 1962 साली झालेला आहे. ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा. तर या आता 5 मिनिटं. तर या 1962 साली महाराष्ट्र लघु उद्योजकता विकास महामंडळाची स्थापना झाली. तर उद्दिष्ट काय आहेत? तर लघु उद्योजकांना प्रेरणा देणं, तसंच समाजातील जे काही सुशिक्षित, प्रशिक्षित किंवा बेरोजगार नवयुवक आहेत त्यांना लघु उद्योग निर्माण करण्यासाठी निश्चितच प्रेरणा देणं, त्यांना पुश करणं, तसंच त्यांच्यातील जो काही एक नवउद्योजक आहे त्याला जागृती करण्याचं कार्य, त्याला उठवण्याचं कार्य, त्याला प्रेरणा देण्याचं कार्य या महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळामार्फत केलं जातं. तसंच लघु उद्योजकासाठी किंवा लघु उद्योगासाठी जो कच्चा माल आवश्यक आहे त्याचा पुरवठा करणं, तसंच त्या उद्योगासाठी वित्तीय व्यवस्थापन म्हणजे वित्त पुरवठा करण्याच्या उद्देशानं या महाराष्ट्र लघु उद्योजक विकासाची या महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. 2 उद्देश लक्षात ठेवा मित्रांनो. लघु उद्योजकांना कच्चा माल पुरवठा करणं आणि विपणन सहाय्य देणं. विपणन म्हणजे काय? तर वस्तू तयार केल्यापासून ती वस्तू ग्राहकाच्या हातात पडेपर्यंतची जी सर्व कामं असतात त्याला विपणन कार्य असं म्हटलेलं आहे. जशा विपणन कार्यातील अडीअडचणी सोडवणं, विपणन कार्यासाठी त्यांना मदत करणं आणि कच्चा माल उपलब्ध करून देणं, अशा 2 उद्देशानं या महाराष्ट्र लघु उद्योजक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. त्याच पद्धतीने लघु उद्योजकांच्या विविध गरजांची पूर्तता सुद्धा या महामंडळामार्फत केली जाते. तसंच या लघु उद्योजकांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून या महामंडळामार्फत प्रयत्न केले जातात. तसंच महामंडळ लघु उद्योजकांना विविध बाबीवर सल्लाही देत असतं, विपणन सहाय्य करत असतं, तांत्रिक तसंच व्यवस्थापनाविषयी सुद्धा प्रशिक्षण देण्याचं कार्य या महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळामार्फत केलं जातं. तसंच कच्चा माल असेल, वरती चर्चाच केली आपण, कच्च्या मालासंदर्भात मार्गदर्शन, तो कच्चा माल उपलब्ध करून देणं, तसंच व्यापारी गोदाम सेवा सुद्धा उपलब्ध करून देणं, ज्याला आपण गोडाऊनची सुविधा म्हणतो, जे तयार केलेला माल चांगल्या पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी गोदाम व्यवस्था किंवा गोडाऊनची व्यवस्था ही निर्माण करण्याचं कार्य या महामंडळामार्फत केलं जातं. तसंच आयात निर्यात विषयक सहाय्य करण्याचं कार्यही यामार्फत केलं जातं. तर मित्रांनो, ज्या काही योजना राबवल्या जातात महाराष्ट्र लघु उद्योजक विकास महामंडळामार्फत, तर त्या योजनांची आपण या ठिकाणी थोडक्यात चर्चा करूया. पहिली योजना आहे ती म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता करून देणं. आपल्या उद्योगासाठी जो कच्चा माल लागतोय तो उपलब्ध करून देण्याचं कार्य या महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळामार्फत केलं जातं, जेणेकरून आपला उद्योग चांगल्या पद्धतीने चालतो. तसंच गोदामांची सुविधा उपलब्ध करून देणं म्हणजे आपल्या उद्योगातून जो माल तयार झालेला आहे, ज्याचं प्रॉडक्ट आपण केलेलं आहे, त्या मालाला संरक्षण मिळण्यासाठी ऊन असेल, वारा असेल किंवा इतर जे काही धोके असतात, माल चोरीला जाणं किंवा त्याची गुणवत्ता खालावली जाणं, म्हणजे याच्यासाठी गोडाऊनची सुविधा, वातानुकूलित कोल्ड चेंबरची सुविधा सुद्धा निर्माण करण्याचं कार्य, तशा सुविधा उभारण्याचं कार्य या महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळामार्फत केलं जातं. तसंच विपणन सहाय्य व विक्री व्यवस्था करणं. आपण तयार केलेल्या मालासंदर्भात विपणन कार्य, त्याच्यासाठी मदत, त्याच्यासाठी सहाय्य करण्याची योजना या महामंडळामार्फत राबविली जाते. तसंच पूरक उद्योगाच्या वाढीसाठी खास प्रयत्न करणं. आपल्या उद्योगाला अनुसरून असणारे जे पूरक उद्योग आहेत त्याच्या वाढीसाठी प्रयत्न,
करण्याचं कार्य, त्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्याचं कार्य सुद्धा या महामंडळामार्फत केलं जातं. तसंच आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत आयात निर्यात विषयक मार्गदर्शन किंवा सहाय्य करण्याचं कार्यही केलं जातं. तसंच सुशिक्षित बेरोजगारांना सहाय्य केलं जातं. मग ते प्रशिक्षण असेल, त्यांना मोटिवेशन असेल किंवा त्यांच्यासाठी अशा कच्च्या मालाची उपलब्धती करून देणं, त्यांच्यासाठी या उद्योग व्यवसायासंदर्भात आयात निर्यात विषयक धोरणं असतील किंवा विपणन विषयक कार्याच्या संदर्भात मार्गदर्शन प्रेरणा असेल, अशा संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तसंच हस्तकला कौशल्य विकासासाठी पोषक वातावरण निर्मिती केली जाते. जे लघु उद्योगामध्ये हस्तकला उद्योगही येतात आणि हस्तकला उद्योग वाढीसाठी त्या नवयुवकांना प्रेरणा देण्याचं कार्य, त्यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करणं वगैरे अशी कार्ये केली जातात. तसंच व्यापारी मेळावे प्रदर्शनं भरविली जातात, त्यातूनही प्रेरणा दिली जाते. तसंच उद्योजकांना प्रकल्पासाठी मदत आणि मार्गदर्शनही केलं जातं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण या 2 संस्था, वित्तीय संस्था पाहिलेल्या आहेत. पुढील तासाला बाकीच्या पाहूया. जास्त वेळ होतो, व्हिडिओ अपलोड होत नाही नंतर. धन्यवाद.